आणि आता एक नजर टाकणार आहोत नेमकी धुळवड राजकीय क्षेत्रात कशी सुरू आहे त्या संदर्भातल्या न्यूज टॉप 9 वर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्याच्या टेंभी नाका इथे धुलीवंदनाचा आनंद लुटला। आनंद मठामध्ये धुळवडीनिमित्त अनोखा आणि उत्साहाचं असं वातावरण। पुण्यामध्ये सर्वपक्षीय धुलीवंदनाचं आयोजन। काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर सहभागी। एकमेकांना रंग लावत लुटला रंगोत्सवाचा आनंद। जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी कार्यकर्त्यांसोबत साजरी केली धुळवड। एकमेकांना रंग लावून महाजनांनी दिल्या धुळवडीच्या शुभेच्छा। नैसर्गिक रंग वापरण्याचं महाजनांकडून आवाहन। ठाण्यातल्या कळवा परिसरात पारसिक नगरमध्ये जितेंद्र आव्हाडांकडून धुळवडीचं आयोजन। तरुणाईचा मोठ्या संख्येनं सहभाग। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरेंकडूनही धुळवड आणि होळी साजरी। नातवंड आणि कार्यकर्त्यांसोबत रंगले रंगोत्सवात। सांगलीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी पहाटे लमाण तांड्यावरती साजरी केली होळी। पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करत लुटला होळी आणि धुळवडीचा आनंद। माजी मंत्री आणि दत्तात्रय भरणे भाजप आमदार भीमराव तापकीरांचं धुलीवंदन। तळजाई टेकडीवरती मॉर्निंग वॉकला आल्यानंतर खेळले रंग। मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंकडून धुळवड साजरी। शिवतीर्थावर कुटुंबियांसोबत अमित ठाकरे यांचं धुलीवंदन। संपूर्ण राज्यात आज धुळवडीचा उत्साह। अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी केली धुळवड साजरी। राणा दाम्पत्यानं एकमेकांना रंग लावत धुळवडीचा आनंद केला द्विगुणित।